लाभार्थ्यांनी अखेर जिल्हाधिकारीकडे केली लेखी तक्रार। रेशन दुकानदाराची मनमानी, लाभार्थीची झोळी रिकामी, शासनाच्या अध्यादेशाला केराची टोपली। संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील रोहिण खिडकी येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा सध्या मनमानी चालू असल्याने फेब्रुवारी महिन्यापासून आदिवासी गाव रोहन खिडकी, सालवन, गुमठी, पिंगळी इत्यादी गावे रेशन पासून दूर असल्याने त्यांनी अखेर जिल्हाधिकारी कार्यालय गाठून धान्य दुकानदाराविरोधात त्याची लेखी तक्रार दिनांक 5/0/21 रोजी एका निवेदनाद्वारे आदिवासी लोकांनी दिली आहे। केलेल्या लेखी तक्रारीमध्ये म्हटले आहे की रेशन दुकान हे महिन्यातून फक्त 2 दिवस चालू ठेवण्यात येते, तेही त्याची मनमर्जीनुसार चालू ठेवत असून त्यामध्ये अनेक लोकांना ध्यान सुद्धा मिळत नाही। रोहन खिडकी येथे रेशन दुकान चालक ज्या व्यक्तींना ध्यान हे दिल्या जाते त्या लोकांना कुठल्याच प्रकारची ध्यान वितरण ची पावती देत नाही व अनेक लाभार्थी यांच्या जवळ पाढरे कार्ड, अंत्योदय कार्ड, इतर कार्डवर किती ध्यान विचारले असता आम्ही देत आहे ते घ्या नाही तर घरी जा अशा प्रकारची बोलून त्या ठिकाणावरून हाकलून लावतो। तुमच्याकडून जे होत असेल ते करा, माझ्या मागे मोठे मोठे राजकारणी आहे, तुम्हाला जिथे जायचे तिथे जा अशा प्रकारची बतलावणी करून आम्हाला हाकलण्यात येते। तसेच रेशन दुकान यांच्याकडे एक बंद पडलेली मशीन आहे, त्याचे कारण सांगून आम्हाला रेशन पासून वंचित ठेवल्या जात असल्याचे त्या निवेदनात नमूद आहे। जिल्हाधिकारी यांना निवेदन देतेवेळी आदिवासी गावातील अरुण निंबोळकर, वासुदेव घोडगाम पिंगळी, सीताराम खिराडे रोहिण खिडकी, लालसिंग भुसारे सालवण, संतोष गावंडे पिंगळी, शालिग्राम पवार पिंगळी, लक्ष्मण जांभूळकर पिंगळी, जगन बोडळ पिंगळी, जंगलसिंग गवाय पिंगळी, दिलवार सिंग कच्छवार सालवण, रुमाल सिंग खिराडेरू खिडकी हे आदिवासी प्रामुख्याने उपस्थित होते। सोनाळा प्रतिनिधी सतीश वानखडे यांची रिपोर्ट। संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी भागातील सोनाळा सर्कलमधील आदिवासी पुनर्वसित गावं शेंबा, सालवण, गुमठी आणि नवीन चुनखडी या गावात जे राशन दुकानाचा वाटप करणारे दुकानदार सुभाष सोनवणे हे आहेत, त्यांची गेल्या 2 वर्षापासून सतत आदिवासी तक्रार करत आहे तहसीलदाराकडे आणि ते थातूर मातूर चौकशी करून पुन्हा जसं यांना 4 महिन्यापासून त्यांना आपल्या हक्काचा जो राशन शासन देत आहे त्याच्यापासून हे लोक वंचित आहेत। त्याकरता मी काल त्या लोकांना घेऊन आपल्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे गेलो होतो। त्यांच्याकडे मी निवेदन दिलं, त्यांना सगळी माहिती दिली आणि त्यांना सांगितलं की आता याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे, नाहीतर हे आदिवासी जे वंचित राहून राहिले हे एकदा तुमच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसतील तरी या आदिवासींना न्याय देण्याची आपण कृपा करावी। अशा प्रकारचं मी काल जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देऊन आलो आणि त्यांना सक्तीची ताकीद देऊन आलो की जर याच्यावर कारवाई नाही झाली तर मी आमचे पालकमंत्री आहेत दिलीप वळसे पाटील त्यांच्यासमोर हा विषय मी DPTच्या मीटिंगमध्ये मांडणार।